एकच गाडी सावंतवाडी. खरंच खूप असं म्हणजे असं स्वर्गात आल्यासारखं वाटतं की एवढं सुंदर इकडचं वातावरण झालेलं आहे. इथून पुढे आपण आता आंबोली घाटातून प्रवास करणार आहोत. त्याच्यामुळे आंबोली घाटातील निसर्गरम्य सौंदर्य आणि सुंदर निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि अतिशय खास अशा प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. सध्या मी आहे गोव्याची राजधानी असलेल्या पणजी या शहरामध्ये. आता मी आलो आहे पणजीचं जे बसस्थानक आहे तिथे मी आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हा आहे इथला बसस्थानकाचा परिसर. इथे काही बसेस लागलेले दिसत असतील तुम्हाला पणजी कदंबाच्या. आजच्या आपल्या प्रवासाची सुरुवात इथूनच होणार आहे. सध्या दुपारचे जवळपास 1 वाजलेले आहेत आणि आज आपण पणजी ते अक्कलकोट असा प्रवास करणार आहोत. आजचा आपला प्रवास गोव्याची राजधानी असलेल्या पणजी येथून सुरू होऊन पुढे महाराष्ट्रातील श्री स्वामी समर्थांची पवित्र नगरी अक्कलकोटपर्यंतचा असणार आहे आणि या सुंदर प्रवासाचा अनुभव आज आपण घेणार आहोत. तर मंडळी, पणजी येथून थेट अक्कलकोटला जाण्यासाठी आपल्या एसटीच्या 2 बस सेवा उपलब्ध आहेत. त्यातली पहिली म्हणजे सावंतवाडी आगाराची दुपारी 2:30 वाजताची पणजी ते अक्कलकोट बस आणि दुसरी म्हणजे कुडाळ आगाराची दुपारी 4 वाजताची पणजी ते अक्कलकोट बस. तर या 2 बस सेवा उपलब्ध आहेत थेट अक्कलकोटला जाण्यासाठी पणजीहून. आणि आता या बसच्या वेळेबद्दलची आणि मार्गाबद्दलची थोडीशी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर पहिली जी बस आहे सावंतवाडी आगाराची दुपारी 2:30 वाजताची पणजी अक्कलकोट बस आहे. ती बस पणजी बस स्थानक येथून दुपारी 2:30 वाजता मार्गस्थ होते पुढे अक्कलकोटकडे जाण्यासाठी. आणि पणजी येथून निघून ही बस पुढे म्हापसा, बांदा, सावंतवाडी, आंबोली, आजरा, गडहिंग्लज, निपाणी, कागल, कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर मार्गे ही बस पुढे अक्कलकोटला जाते. आणि अक्कलकोट बस स्थानक येथे जाऊन तिथून पुढे ही बस अक्कलकोट मंदिराकडे जाते. त्याच्यामुळे भाविकांसाठी ही बस अतिशय सोयीची ठरते, कारण अक्कलकोट बस स्थानक येथे उतरून दुसरी वाहतूक शोधण्याची गरज पडत नाही किंवा पायी चालत जाण्याची गरज पडत नाही आणि या एकाच बसने थेट अक्कलकोट मंदिरापर्यंत पोहोचता येतं. आणि आता दुसरी जी बस आहे कुडाळ आगाराची दुपारी 4 वाजताची, ती बस पणजी येथून दुपारी ठीक 4 वाजता निघते पुढे अक्कलकोटला जाण्यासाठी. आणि पणजी येथून निघून ही बस पुढे म्हापसा, बांदा, सावंतवाडी, कुडाळ, कसाल, कणकवली, फोंडा, राधानगरी मार्गे कोल्हापूरला जाते. आणि तिथून पुढे सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट आणि अक्कलकोट मंदिर येथे ही सुद्धा लालपरी जाते. म्हणजे या दोन्ही ज्या बस आहेत सावंतवाडी आगाराची पणजी अक्कलकोट आणि कुडाळ आगाराची पणजी अक्कलकोट, या दोन्ही बसेस अक्कलकोट मंदिर येथे जातात. त्याच्यामुळे भाविकांसाठी या 2 बसेस अतिशय उपयुक्त ठरतात. आणि या दोन्ही बसचा मार्ग कोल्हापूरपर्यंत वेगळा आहे, परंतु तिथून पुढे जवळपास सारखा आहे मार्ग. आणि या दोन्ही भागातील प्रवाशांना या दोन्ही बसमुळे थेट अक्कलकोटपर्यंत जाणं अधिक सोयीचं होऊन जातं. तर मंडळी, ज्या बसने आज आपण प्रवास करणार आहोत ती बस आहे सावंतवाडी आगाराची दुपारी 2:30 वाजताची पणजी ते अक्कलकोट बस. तर या बसबद्दलची थोडीशी माहिती जाणून घेऊयात आपण. तर मंडळी, ही जी सावंतवाडी आगाराची दुपारी 2:30 वाजताची पणजी अक्कलकोट बस आहे ती पणजी बस स्थानक येथून दुपारी ठीक 2:30 वाजता मार्गस्थ होते पुढे अक्कलकोटला जाण्यासाठी. आणि पणजी बस स्थानक येथून निघून ही बस पुढे म्हापसा, बांदा आणि सावंतवाडी मार्गे ही बस आंबोलीला जाते. आणि तिथून पुढे आजरा, गडहिंग्लज, निपाणी, कागल मार्गे ही बस पुढे कोल्हापूरला जाते. आणि तिथून पुढे सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर आणि अक्कलकोट बस स्थानकला जाते. आणि अक्कलकोट बस स्थानक येथून ही बस पुढे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिराकडे जाते. या बसमध्ये महिलांना तिकीट दरामध्ये 50% सवलत मिळते. आणि 75 वर्षावरील पुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी तर आपल्या लाडक्या लालपरीचा प्रवास तर मोफतच आहे. आणि आपला जो प्रवास असतो तो लांब पल्ल्याचा असतो आणि या लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे आपल्या लाडक्या लालपरीमध्ये आरामदायी पुशबॅक सीटची व्यवस्था दिलेली आहे, जेणेकरून आपला जो प्रवास आहे तो अधिक आरामदायी व्हावा. लांबच्या प्रवासामध्ये आपल्या मोबाईलची चार्जिंग संपण्याची शक्यता असते. यामुळे आपल्या लाडक्या लालपरीमध्ये मोबाईल चार्जिंग करण्यासाठी USB चार्जिंग किट दिलेले आहेत, जिथे तुम्ही आपला जो मोबाईल आहे तो चार्जिंग करू शकता. आणि या सर्व सोयी सुविधांमुळे आपल्या लाडक्या लालपरीचा प्रवास हा अतिशय सुखकर, सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी होऊन जातो. प्रत्येक प्रवाशांची विश्वासू सोबती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी लालपरी. आणि ही बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध आहे. तुम्ही MSRTCच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा MSRTCचं जे अधिकृत ॲप आहे तिथून तुम्ही या बसचे सीट अगोदर बुकिंग करू शकता, जेणेकरून आपल्या प्रवासाचं जे नियोजन आहे ते अगोदर करता येतं आणि आपला जो प्रवास आहे तो अधिक सुखकर होऊन जातो आपल्या लाडक्या लालपरीसोबत.
आणि तुम्हाला आठवत असेल की आपण पहिले देखील इथून एक प्रवास केला होता पणजी ते अक्कलकोट, पण तो प्रवास आपला फोंडा आणि राधानगरी मार्गे होता. पण आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो असणार आहे आंबोली घाटातून. त्याच्यामुळे आंबोली घाटातील जे निसर्गरम्य सौंदर्य आहे ते आपल्याला आजच्या या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. आता जवळपास दुपारचे 1:30 वाजत आलेले आहेत. आपली बस आहे दुपारी 2:30 वाजता, तर अजून जवळपास 1 तास वेळ आहे. तर मंडळी, पाहूयात आपल्या लाडक्या लालपरीची वाट. पाहूया आपली पणजी ते अक्कलकोट ही सावंतवाडी आगाराची लालपरी कधी येते. चला तर मग आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, दुपारचे 2:20 झालेले आहेत आणि फायनली आपली आजची सावंतवाडी आगाराची दुपारी 2:30 वाजताची पणजी अक्कलकोट लालपरी पणजी बस स्थानक येथे दाखल झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता ही आहे आपली आजची लालपरी आणि या बसने आजचा आपला प्रवास अक्कलकोटपर्यंतचा होणार आहे. आणि पणजी बस स्थानक येथे आपली लालपरी प्लॅट क्रमांक 7च्या समोर लागलेली आहे, जिथं तर एक होल वेंगुर्ला, मालवण आणि सावंतवाडी या मार्गाकडे जाणाऱ्या बसेस लागतात, तिथे बस लागलेली आहे. आणि तुम्ही या बसचा मार्गफलक पाहू शकता. आपली बस पणजीमधून निघते, नंतर सावंतवाडी, कोल्हापूर, पंढरपूर आणि सोलापूर मार्गे ही बस पुढे अक्कलकोटला जाते. तर असा मार्ग आहे या बसचा पणजी अक्कलकोट. आणि हा जो मार्ग आहे पणजी अक्कलकोट तो सावंतवाडी आगार चालवतो सिंधुदुर्ग विभाग. तर मंडळी, आपली बस तयार आहे आता पणजी बस स्थानक येथून पुढे अक्कलकोटला जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता. आणि काही वेळातच आपला प्रवास सुरू होणार आहे पणजी येथून पुढे अक्कलकोटला जाण्यासाठी. तर मंडळी, दुपारचे 2:30 झालेले आहेत आणि आपली सावंतवाडी आगाराची पणजी अक्कलकोट बस पणजी येथून पुढे अक्कलकोटच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. आणि या प्रवासामध्ये आपल्याला आंबोली घाटातील निसर्गरम्य दृश्य, अनेक निसर्गरम्य ठिकाणं आणि सुंदर नजारे आपल्याला या प्रवासामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी, आपला प्रवास सुरू झालेला आहे अक्कलकोटच्या दिशेने. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायी पुशबॅक सीटची सुविधा उपलब्ध आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. इथे हे जे आहे हे असं मागे सरकवून तुम्ही अगदी आरामदायी झोपून प्रवास करू शकता. कारण आपला जो प्रवास असतो तो लांब पल्ल्याचा असतो, यामुळे या बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अगदी आरामदायी आणि मऊ अशा पुशबॅक सीटची सुविधा दिलेली आहे, जेणेकरून आपला जो प्रवास आहे तो अगदी आरामदायी व्हावा. आणि आरामदायी प्रवासासोबतच या बसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल चार्जिंग करण्यासाठी USB चार्जिंग किट दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. इथं आपला जो मोबाईल आहे तो चार्जिंग करता येतो. आणि लांबचा प्रवास असल्यामुळे आपल्या मोबाईलची चार्जिंग संपण्याची शक्यता असते, यामुळे ही चार्जिंगची सुविधा खूप उपयुक्त ठरते आपल्यासाठी. आणि या सर्व सोयीसुविधांमुळे आपल्या लाडक्या लालपरीचा प्रवास हा अतिशय सोयीचा, सुखकर आणि अधिक आरामदायी होऊन जातो. लाखो प्रवाशांची विश्वासू सोबती म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आपली लाडकी लालपरी. चला तर मग याच आपल्या लाडक्या लालपरीसोबतच अक्कलकोटपर्यंतचा असा सुंदर असा प्रवास अनुभवूयात. तर मंडळी, पणजीहून प्रवास करत आपण आता गोव्यातील म्हापसा येथे पोहोचलो आहोत. आणि आता सध्या दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि इथून पुढे आपण आता बांधाच्या दिशेने जाणार आहोत.
तर मंडळी, पणजीहून प्रवास करत आपण आता महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे पोहोचलेलो आहोत. आणि हे आहे बांदा बसस्थानक. तुम्ही पाहू शकता, बांदा हे महाराष्ट्र आणि गोवा या सीमेवरील एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि इथून पुढे आपण आता सावंतवाडीच्या दिशेने जाणार आहोत आणि इथून पुढे आपल्याला कोकणचा जो निसर्गरम्य रस्ता आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, बांधावरून प्रवास करत आपण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सावंतवाडी शहरामध्ये पोहोचलेलो आहोत. सावंतवाडी हे आपल्या ऐतिहासिक वारशासाठी आणि लाकडी खेळणी तसेच कलाकुसरीसाठी प्रसिद्ध शहर आहे. आणि सध्या दुपारचे 4:10 झालेले आहेत आणि इथून पुढे आपण आता आंबोली घाटातून प्रवास करणार आहोत. त्याच्यामुळे आंबोली घाटातील निसर्गरम्य सौंदर्य आणि सुंदर निसर्ग आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. चला तर मंडळी, अनुभवूयात आंबोली घाटातील सुंदर आणि निसर्गरम्य असा प्रवास.
तर मंडळी सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आपण आता आंबोली बसस्थानक येथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हे आहे आंबोलीचं बसस्थानक. आणि आपण आता आंबोली बसस्थानक येथे पोहोचलेलो आहोत. इथला हा परिसर आहे आणि इथलं वातावरण जर सांगायचं झालं तर एकदम असं धुकं पडलेलं आहे, पाऊस सुरू आहे आणि इथलं वातावरण असं झालं की असं वाटतं की स्वर्गात आलो की काय असं वाटायला लागलं. आणि आंबोली घाटाचा हा सुंदर नजारा, निसर्गरम्य दृश्य, धुकं, पाऊस आणि सोबत आपल्या लाडक्या लालपरीचा प्रवास, खरोखरच हा एक अविस्मरणीय प्रवास आहे. असं स्वर्गात आल्यासारखं वाटतं की एवढं सुंदर इकडचं वातावरण झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपली लालपरी, एकच गाडी सावंतवाडी. आणि इकडचं वातावरण पाहू शकता तुम्ही कसं झालेलं आहे, एकदम धुकं पडलेलं आहे इकडं आणि हलकासा पाऊस सुरू आहे आणि हलकासा वारा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथून पुढे आपण आता आजऱ्याच्या दिशेने जाणार आहोत. चला तर मग इथून पुढच्या सुंदर अशा प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आंबोली घाटातील सुंदर आणि निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घेत आपण आता कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे पोहोचलेलो आहोत. आणि हे आहे आजरा बसस्थानक. आणि सध्या सायंकाळचे 6:20 झालेले आहेत. आणि इथून पुढे आपण आता गडहिंग्लज, निपाणी, कागल आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी, आजरा येथे आपली बस थोड्या वेळासाठी थांबलेली आहे. तर आपण एक चहा घेतलेला आहे. आणि आजरा बसस्थानक येथे आपली लालपरी फलाट क्रमांक 4च्या समोर लागलेली आहे, जिथं गडहिंग्लज मार्गे जाणाऱ्या बसेस लागतात. मंडळी, आजऱ्याहून प्रवास करत आपली लालपरी आता कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे पोहोचलेले आहे. आणि हे आहे गडहिंग्लजचं बसस्थानक. आणि इथून पुढे आपण आता निपाणीच्या दिशेने जाणार आहोत आणि त्यानंतर पुढे कागल आणि मग कोल्हापूर असा पुढचा आपला प्रवास असणार आहे. आणि आपल्या प्रवासातील आत्तापर्यंत आपण पणजी, सावंतवाडी एवढे टप्पे पार केलेले आहेत. आणि इथून पुढे आपण आता कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि अक्कलकोटच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी, संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आपण आता निपाणी आणि कागल मार्गे कोल्हापूर येथे पोहोचलेलो आहोत. आणि गर्दी खूप आहे कोल्हापूर बसस्थानक येथे. आणि कोल्हापूर बसस्थानक येथे आपली लालपरी फलाट क्रमांक 7च्या समोर लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथून पुढे आपण आता सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर मार्गे अक्कलकोटच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी, संध्याकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आपण आता सांगली बसस्थानक येथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हे आहे सांगलीचं मध्यवर्ती बसस्थानक. आणि इथून पुढे आपण आता मिरजच्या दिशेने जाणार आहोत.
चालवतो आता असं चांगलं होईल का त्यांचं. तर मंडळी, पणजीपासून सुरू झालेला आपला प्रवास हा आता मिरजच्या पुढे आलेला आहे आणि मिरजच्या पुढे आल्यानंतर आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे. तोपर्यंत एक सफरचंद आहे जे आपल्याला सावंतवाडीमध्ये मिळालेलं आहे. तर ते सफरचंद खातो तोपर्यंत, आणि जेव्हा आपली मसाला राईस प्लेट येईल तेव्हा मग ती खाऊ आणि मग आपल्या जो पुढचा प्रवास आहे त्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि इथून पुढे आपण आता सांगोला, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर मार्गे पुढे अक्कलकोटला जाणार आहोत. आणि साधारण सकाळी 4च्या आसपास आपण अक्कलकोटमध्ये पोहोचू. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला अक्कलकोटमध्ये पोहोचण्यासाठी. तर मंडळी, फायनली आपली मसाला राईस प्लेट आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, हा आहे मसाला राईस, हे आहे सांबर, इकडे आहे कांदा लिंबू आणि सोबत हे सफरचंद. तर मंडळी, या जेवायला जेवण करूयात आणि इथून पुढच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. तर मंडळी, सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आपण आता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर येथे पोहोचलेलो आहोत. कोल्हापूरमधून निघाल्यानंतर आपण सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर आणि अक्कलकोट मार्गे आपण आता अक्कलकोट मंदिर येथे आलेलो आहोत. आणि सोलापूर मार्गे आपण अक्कलकोट बसस्थानक येथे गेलो आणि तिथून पुढे आपण आता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर येथे पोहोचलेलो आहोत. आणि हा आहे इथला परिसर. इकडे भक्तनिवास आहे आणि इकडे मंदिर आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा आपला पणजी ते अक्कलकोट हा प्रवास, कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या अशाच एका नवीन आणि अतिशय खास अशा प्रवासामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. भेटू पुढच्या एका अशाच नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.